नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सर यांची, ज्यांनी विश्वशांतीच्या कार्यासाठी जगातला सर्वात मोठा घुमट तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाची रचना केली। हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय प्रभावी व्यक्तिमत्व। तो चालतो प्रकाश घेऊन अंधाराला हरवायला, स्वप्नांच्या त्या वाटेवरती आशेचे दीप लावायला, त्याच्या कर्तृत्वाच्या कहाणीतून नवी दिशा उमलते, समर्पणाच्या त्या ज्योतीने जग उजळत राहते, उजळत राहते। आज ज्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपण करून घेतोय ते नाव आहे निसर्ग अभ्यासक आणि संरक्षक जिम कॉर्बेट। कार्यक्षेत्र निसर्ग अभ्यासक, लेखक आणि पर्यावरण संरक्षक। जन्म 25 जुलै 1875, मृत्यू 19 एप्रिल 1955। आणि उल्लेखनीय बाब, नरभक्षक वाघांची शिकार करणारे निष्णात शिकारी, कैसरे हिंद आणि स्टार ऑफ ब्रिटिश एम्पायर या पदव्या देऊन ब्रिटिश सरकारकडून सन्मान, आणि मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक। 25 जुलै 1875 नैनितालच्या सुंदर डोंगर रांगांमध्ये एक मुलगा जन्माला आला, एडवर्ड जेम्स कॉर्बेट उर्फ जिम कॉर्बेट। जिम यांचा जन्म एका मध्यमवर्गीय आयरिश कुटुंबात झाला। क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचं हे 8वं अपत्य। जिमच्या जन्माआधीच त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल इथं पोस्टमास्टर म्हणून नोकरी मिळाली। गढवाल, कुमाऊ, नैनिताल असा हा सगळा रम्य परिसर होता। लहानपणापासूनच त्यांना जंगलाची ओढ होती। पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांच्या हालचाली आणि निसर्गाची भाषा हेच त्यांचं शिक्षण बनलं। तिथं एक आदिवासी निरोप्या होता, त्यांनी जिम यांना निसर्गाशी जवळून परिचय करून दिला। जंगलातल्या उपयुक्त औषधी, विषारी वनस्पतींची ओळख, पावलांच्या ठशांवरून प्राण्यांचे माग अशा जंगल वाचनातून, अनौपचारिक शिक्षणातून ते शिकले। अचूक नेमबाजी आणि प्राण्यांच्या सवयीचं सखोल ज्ञान असणारे जिम कॉर्बेट त्या परिसरात प्रसिद्ध झाले। काळ पुढे सरकत गेला। साल होतं 1925। कुमाऊच्या जंगलात भीतीचं सावट पसरलं होतं। नरभक्षक वाघ आणि बिबटे गढवाल, रुद्रप्रयाग या परिसरामध्ये दहशत निर्माण करत होते। कॉर्बेट यांचा जंगली जनावरांबाबतचा अभ्यास लक्षात घेऊन या नरभक्षक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिश शासनानं त्यांना खास बोलवून घेतलं। मनुष्यहानी होत होती, मात्र वाघांचा बंदोबस्त होत नव्हता। कॉर्बेट यांना सरकारनं देऊ केलेल्या सुविधा मिळाल्या आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या सहाय्यानं गढवाल, रुद्रप्रयागच्या विस्तीर्ण क्षेत्राची नाकेबंदी केली आणि तिथल्या नरभक्षक वाघांना ठार मारण्यात यश मिळवलं। जिम कॉर्बेट यांनी सुमारे 33 नरभक्षक वाघ आणि बिबट्यांची शिकार केली होती। पण जिम कॉर्बेट फक्त शिकारी नव्हते, त्यांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम होतं। काळानुसार त्यांनी बंदूक खाली ठेवली आणि निसर्ग संरक्षणाचा मार्ग स्वीकारला। जंगल, प्राणी आणि माणूस यांच्यातलं संतुलन जपण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा युद्ध सराव करणाऱ्या जवानांना आपल्या निसर्ग निरीक्षणाचे धडे देऊन कॉर्बेट यांनी प्रशिक्षित केलं। कैसरे हिंद आणि स्टार ऑफ ब्रिटिश एम्पायर या पदव्या देऊन ब्रिटिश सरकारनं त्यांचा सन्मान केला। ब्रिटिश राजवटीत मनोरंजनासाठी शिकार व्हायची। जिम यांनी त्याच्या विरोधात जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावेत यासाठी प्रयत्न केले। त्याची दखल साऱ्या जगाला घ्यावी लागली। वाघासारख्या उमद्या प्राण्यांची हालचाल बंदुकीपेक्षा कॅमेऱ्यानं टिपण्यात विलक्षण आनंद मिळतो असं म्हणत कॉर्बेट यांनी त्यांच्या उत्तरायुष्यात फोटोग्राफीचा छंद मनोभावे जोपासला।
फोटोग्राफीच्या माध्यमातून निसर्गाचं अनोखं दालन त्यांनी सामान्य माणसासाठी खुलं केलं. वयाच्या 65व्या वर्षी हाती लेखणी घेऊन निसर्गाच्या सानिध्यातले चित्तथरारक अनुभव शब्दांकित करायला कॉर्बेट यांनी सुरुवात केली. 1946 साली प्रसिद्ध झालं मॅन इटर्स ऑफ कुमाऊ. या पुस्तकाच्या आजवर 1 कोटीहून अधिक प्रती खपल्यात. पुढच्या 10-15 वर्षात त्यावेळी प्रसिद्ध झालेली मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, माय इंडिया, द टेम्पल टायगर ही त्यांनी लिहिलेली पुस्तकंसुद्धा बरीच लोकप्रिय ठरली. जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयानं राहता यावं म्हणून अभयारण्य घोषित करण्यात आली. कुमाऊ क्षेत्राचं अभयारण्य व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन 1936 मध्ये रामगंगा खोऱ्याचा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केला गेला. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारनं 1957 मध्ये कुमाऊ परिसरातल्या राष्ट्रीय उद्यानाला जिम कॉर्बेट यांच्या निधनानंतर त्यांचंच नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. आज भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट नॅशनल पार्क त्यांच्या कार्याची साक्ष देत उभं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नैनिताल परिसरातली स्वतःची सर्व मालमत्ता जन्मानं आयरिश असलेल्या जिम कॉर्बेट यांनी भारतालाच अर्पण केली आणि आपल्या कर्मभूमीतच कुमाऊ जनतेच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अखेरपर्यंत मदत करत राहिले. नैनिताल इथलं त्यांचं गर्मी हाऊस हे घर आता राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केलं गेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केनियातल्या नायरी इथं कायमच्या वास्तव्यासाठी गेले होते. जिम कॉर्बेट यांचा मृत्यू 19 एप्रिल 1955ला केनियामध्येच झाला. जिम कॉर्बेट केवळ निष्णात शिकारी म्हणून नाही तर एक महान निसर्गप्रेमी, निसर्ग लेखक, पर्यावरणवादी म्हणून आज ओळखले जातात. या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. नमस्कार.